होय, माझं गाव बदलत आहे. रोकडे. संत सेवालाल महाराज, महादेव आणि विठ्ठल मंदिरातील दर्शनाने रोकडे गावातील सर्व ग्रामस्थांचा दिवस सुरू होतो. फरस्ती आई यात्रेलाही रोकडेकर एकत्र येतात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी श्री संत सेवालाल महाराजांचे मंदिर उभारल्याने संपूर्ण रोकडे गावात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त होते. दादांच्या प्रयत्नातून गावालगत असा रस्ता झालाय की भारत स्वातंत्र्यापासून कधीच आमच्या गावात असा रस्ता झाला नव्हता, तसा रस्ता झालेला आहे. तसेच बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या मंदिराच्या कामासाठी आमच्या ग्रामस्थ गेले असता ग्रामस्थांची मागणी अशी होती की कमीत कमी दादांकडून 21,000 51,000 अशी देणगी मिळेल. पण ग्रामस्थ गेल्यावर दादांनी 21 नका 51 नका कहता दादांनी डायरेक्ट आम्हाला 20 लाखाचं संत सेवालाल महाराज भवन बांधून दिले. विकास कामांना निधी मिळाल्याने गावाचे चित्र बदलत आहे. वाकडी रोकडे तांडा रस्ता सुधारण्यासाठी रुपये 65,78,000 खर्चून काम पूर्ण करण्यात आले आहे. रोकडे तांडा येथे सेवालाल भवन बांधण्यासाठी रुपये 20 लाख खर्चून काम पूर्ण झाले आहे. रोकडे येथे दलित वस्तीत रस्ता सुधारणा रुपये 10 लाख खर्चून करण्यात आली आहे. रोकडे तांडा आणि रोकडे शिवारात रस्त्याच्या सुधारणा करण्यात आल्या असून दोन्ही कामांना 10-10 लाख खर्च करून हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. रोकडे शिवारातील 296 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळ अनुदान रुपये 44,68,000 जमा करण्यात आले आहेत. रांजणगाव रोकडे बाणगाव रस्ता सुधारण्यासाठी रुपये 4,18,70,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. रोकडे येथे ग्रामपंचायत इमारत बांधण्यासाठी रुपये 20 लाख मंजूर झाले असून हे काम प्रगतीपथावर आहे. रोकडे आणि वाघारी पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 1,70,59,000 मंजूर असून काम चालू आहे, ज्यामुळे गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा सुनिश्चित होईल. राज्यमार्ग 19 वाकडी ते रोकडे तांडा रस्ता पुलाचे बांधकाम रुपये 3,54,16,000 खर्चून होणार आहे. रोकडे येथील भिल्ल वस्तीत रस्ता सुधारण्यासाठी रुपये 10 लाख खर्च अपेक्षित आहे. रोकडे येथे स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी रुपये 10 लाख मंजूर करण्यात आलेले असून काम लवकरच मार्गी लागणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडे दातृत्वही आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांना त्यांच्या हातून मदत होतच असते. या गावात लई परिस्थिती खराब होती. पहिले रस्त्यांचा एकदम म्हणजे गाडी जात नव्हती आणि लई पुरी खराब रस्ता होती. रस्त्यावर पाणी वगैरे एकदम खराब रस्ता होता. पण मंगेशदादा चव्हाण यांचे माध्यमातून काँक्रिटीकरण रस्ता एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या गावात काँक्रिटीकरण केले आणि त्यांचा खूप खूप धन्यवाद. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.